नमस्कार सगळ्यांना, मी पूजा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आता वाजले आहे सकाळचे 7 आणि माझ्या मिस्टरांना जायचं आहे कामावर. आणि आज मला टिफिन नाही बनवायचा आहे कारण आज श्रावण सोमवार आहे आणि आज त्यांचा उपवास आहे, म्हणून आज मला टिफिनचं टेन्शन नाही. आणि साबुदाण्याची खिचडी पण नाही बनवायची कारण ते निरंकार उपवास धरतात, ते काहीच खात नाही उपवासाच्या दिवशी. माझा उपवास नाही आहे कारण मला बाळाला फीडिंग करावं लागतं, म्हणून मी वर्षभर कोणताच उपवास धरलेला नाही. तर चला सुरू करूया आजचा पूर्ण व्हिडिओ. आणि आता साईशा झोपलेली आहे, म्हणून मला आता सगळी कामं ती उठायच्या आधी करावं लागतील कारण ती एकदा उठली ना तर काहीच काम करू देत नाही. तर चला आता मी पटकन आवरून घेते, म्हणजे मग ती उठल्यावर मग तिचं आवरता येईल. आणि असाच सगळा दिवस तिच्या मागे मागे खेळण्यातच जातो. तर चला सुरू करूया. आणि आता मी झाडू मारायला घेतला तर तेवढ्यात ती उठली. प्लीज येते आता तिचं आवरून घेते, मग मी नंतर माझी सगळी घरचे कामं आवरते. झाली नऊबाई. आणि आता साईशाची अशी छानपैकी आंघोळ झालेली आहे आणि मी तिचं असं मस्त डोकं विचारलेलं आहे, जे की ती जास्त वेळ नाही ठेवणार, ती सगळं लगेच उस्तरून टाकेल. आणि तुम्ही ना कधी ना लहान बाळांना आहे ना आधी आंघोळ घाला, मगच त्यांना खायला द्या. आंघोळीच्या आधी काहीही खायला देऊ नका कारण त्याचा परिणाम ते पचनक्रियेवर होत असतो. बाळांनाच काय कोणीही आंघोळीनंतरच नाश्ता वगैरे केला पाहिजे, कारण मग जर आंघोळीच्या आधी नाश्ता केला, काही खाऊन आपण आंघोळीला गेलो तर त्याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर. आणि आता मी तिला खायला ना धिरडे करते बेसनाचे आणि नाचणीच्या पिठाचे. तर हे घेतलं आहे मी बेसन आणि हे घेतलं आहे मी नाचणीचं पीठ. थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिसळून घ्या. तुमचं बाळ जर 1 वर्षाच्या पुढे असेल तर त्याच्यात मीठ टाका. तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. त्यानंतर तव्यावर थोडं तूप किंवा तेल टाका आणि असं छानपैकी पसरून घ्या. माझा हा लोखंडी तवा आहे, याच्यावर डोसे पण खूप छान होतात. आणि लोखंडी भांड्यामध्ये जेवण बनवल्यावर शरीराला आयरन पण भेटते. आणि हे नाचणीचं पीठ हे मी घरीच तयार केलेलं आहे. नाचणी आणून ती स्वच्छ निसून घेतली, स्वच्छ 2-4 पाण्याने धुवून घेतली, उन्हात वाळवली आणि मग मिक्सरमध्ये घरी दळली. याची मी तिला पेज पण देते आणि असे धिरडे पण करून देते. हे बाळाला चांगलं असतं, ते लोह असतं नाचणीमध्ये, परत फायबर असतात आणि बाळाला B12 वाढवण्यासाठी पण नाचणी ही खूप चांगली असते. 2 ते 3 मिनिटात हे एकदम छान शिजते. नंतर ते पलटी करून दुसऱ्या बाजूने पण शिजवून घ्यायचं आहे. मी जास्त तूप टाकलं नव्हतं तरी खूप छान असे धिरडे तयार झालेले आहे. नंतर तिला हे खाऊ घातलं. काही खाते ना तर तिची रिॲक्शन अशीच असते. जेव्हा आपलं बाळ पोट भरून खातं ना तेव्हा आईला जो आनंद होतो तो वेगळाच असतो. पण साईशा खूप नाटके करते खाण्यात, पण माझा प्रयत्न असतो की जे मी बनवेल ते तिला आवडलं पाहिजे आणि ते तिने पोट भरून खाल्लं पाहिजे. लहान मुलांना त्यांच्या हाताने खाण्याची देखील सवय पाहिजे, म्हणून मी तिला असं हातात देत असते. ती टाकून देते पण ठीक आहे, हळूहळू लागेल तिला सवय. तिला आता खायला घालून झोपी लावलेला आहे आणि तोपर्यंत मी माझी सगळी कामं करून घेते. झाडू मारून घेतला पूर्ण घराला, आंघोळ करून घेतली, त्याच्यानंतर कपडे धुवून टाकली. असंच काम करत करत दिवस कसा निघून जातो कळतच नाही. देवपूजा केली, देवाला दिवा लावला आणि येथे मी विष्णू मंत्र म्हणत आहे. आम्ही हे फळ कापायचं आणलं होतं काल, मग आज मी पेरू कापून ट्राय करत आहे. थोडी ताकद लावावी लागते पण अगदी छान अशा पेरूच्या खापा होतात याच्यात. काल हे माझ्या मिस्टरांना लागलं होतं म्हणून आज मी थोडं सावधानीनेच हे काढत होते. मी रोज 1 फळ तरी खायचं ट्राय करते.
त्यानंतर मला बनवले बेसनाचे ढिढे. मला ढिढे खायला खूप आवडतात, जास्त काही टाकत नाही मी याच्यात, फक्त मीठ आणि हळद टाकते. मला असं सिंपलच खायला आवडतात. हे असं तुटून गेलं होतं, पण असं जाणार तर पोटातच आहे ना. मग दुसरावाला खूप छान निघाला. मग ते मस्त टोमॅटो सॉस संग खाल्ले मी. आणि कालचे जे कपडे वाळलेले होते ते त्यांच्या घड्या घालून घेतल्या. अशीच घरातील छोटी मोठी कामे करत दिवस कसा निघून जातो कळतच नाही. दिवस संपतो पण घरातील कामे काही संपत नाही. रोज काहीही कितीही आवरलं तरी दुसऱ्या दिवशी तेच काम आपल्या समोर येऊन उभं राहतं. रात्री पप्पा आले होते घरी, मग त्यांनी सँडविच आणला होता अभिषेक बेकरीचा. ऑइली असतो पण मग खायला खूप छान लागतो. आणि संध्याकाळ झाली होती तर घेतला पटकन स्वयंपाक करायला. तर इथे पोळ्या करून घेत आहे मी पटापट. आणि आज जेवणात होतं मटकीची भाजी, मसाले भात आणि पोळ्या. तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.